नमस्कार मंडळी, लास्ट व्लॉगच्या अखेरीस आम्हाला विवेक एक्सप्रेसने प्रवास करताना पाहिलं होतं. ते दुसऱ्या दिवशी दुपारी 1 वाजेपर्यंत आम्ही पोचलो रेननगुट्टा स्टेशनला, जे आंध्र प्रदेशमध्ये येतं. इथून आमच्या प्रायव्हेट बसेस पिक करायला आल्या होत्या. ह्या पुढचा प्रवास डोंगर भागात असल्यामुळे बसची साईज छोटी झाली आणि क्लायमेटही मस्त थंड आणि ढगाळ झालं होतं. तर मग चला सुरू करूया पुढच्या प्रवासाला. आमचा ड्रायव्हर एकदम धमाकेदार आणि मराठी गाण्यांचा चहिता होता. स्टेशनपासून 10 किलोमीटर अंतरावर आमचा होमस्टे होता. सो जेवून थोडा आराम केला आणि मग निघालो तिरुपती एक्सप्लोअर करायला. हे जे समोर डोंगर दिसत आहेत ना, ते तिरुमाला पर्वतरांग आहे आणि तिरुपती दर्शन हे 2 भागात विभागलं गेलंय. एक पायथ्याशी असलेलं मंदिर दर्शन आणि पर्वताच्या टोकावर असलेलं मुख्य तिरुपती बालाजीचं दर्शन. तर आज आम्ही पायथा एक्सप्लोअर करणार आहोत. आम्ही तिरुपतीला पोहोचलो दुपारी आणि आता नियरबाय मंदिर बघायला जातो आहोत. साईट सीइंग चालू झालेला आहे आणि आपलं आता पहिलं मंदिर आहे. नाव काय कुकडी कुक. हे आहे कपिलेश्वर स्वामी वारी टेम्पल. ह्या मंदिराच्या बाहेरच एक मोठासा नंदी आहे. लांबून मला हे मँगो आईस्क्रीम वाटलं, पण जवळ आल्यावर कळलं की हे दिवे आहेत जे मंदिरात लावले जातात. रामेश्वरम किंवा तमिळनाडूमधल्या मंदिरांचं शिखर हे पिवळ्या रंगाचे होते. इथे हे सफेद आहे आणि त्यावर वैष्णव टिळक आहे सगळीकडेच. ते पोराला घेऊन मार मेरा वाला लिया क्यों लिया. हाव आर यू मंकू. आमच्याकडे पण 2 माकडे आहेत. विष्णू बाप्पाला भेटून आलो. आता लक्ष्मी मातेचं दर्शन घेऊया. इथे विष्णू भगवान नरसिंह रूपात आहे आणि त्यांच्या मांडीवर लक्ष्मी माता बसलेली आहे. कॅमेरा अलाव नसल्यामुळे पुढे शूट करता आलं नाही. अ टेम्पल विथ अ वॉटरफॉल. प्रथम या कुंडात स्नान करून मग कपिलेश्वर स्वामींचं दर्शन घेण्याची प्रथा आहे. बारा ज्योतिर्लिंगाचे फोटोज लावले. बाहेर येताच एका झाडाखाली नागदेवांची पूजा चालू होती. हे प्राचीन काळातील दगडावर कोरलेले नाग दिसत आहेत. नवग्रह देवांचं मंदिर, हनुमान मंदिर अशी वेगवेगळी मंदिरही होती इथे. बाबू काय खायचं तू. बिस्किटांचे पुढे दिले. हा लाडू खातोय. हे शेपूट सांभाळा, पाय देशील. एवढी मोठी आहे बघ. ए तोडू नको. मांजरी आणि माकडं सारखीच असतात. मग आम्ही पोचलो इस्कॉन टेम्पल मध्ये. ह्याचं कलर कॉम्बिनेशन ना जरा वेगळं आणि हटके होतं. आवडलं मला जाम. समथिंग डिफरंट. आज उपवास असल्यामुळे प्रसादीला साबुदाणा खीर आहे. खीर नाही काय आहे माहिती नाही, काहीतरी आहे. तर इस्कॉन नंतर आम्ही पद्मावत देवी
म्हणजेच आपली लक्ष्मी मातेचं दर्शन घ्यायला निघालो. पण इथे फोन, स्मार्ट वॉचेस, कॅमेरा काहीच अलाउड नव्हतं. त्यामुळे सगळंच आम्ही बसमध्ये ठेवलं आणि दर्शन घेऊन आलो. तिरुपती बालाजीचं दर्शन घेण्यापूर्वी पद्मावती मातेचं दर्शन घेणं इज मस्ट. सो आजचा फिरायचा कोठा इथेच संपतो, कारण उद्या आहे मुख्य दिवस. तर पहाटे 3 वाजता आम्ही निघालो तिरुपती दर्शनासाठी. हा आहे सप्तगिरी चेकपॉइंट. इथे बसमधून उतरून इंडिव्हिज्युअली चेकिंग होते. बॅग्सची वेगळी, आपली वेगळी आणि बसही स्कॅन होते. तर अशा पद्धतीची स्ट्रिक्ट चेकिंग करून आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. हा पूर्ण रूट अंदाजे 45 मिनिटांचा असेल आणि हा इतका वळणदार होता ना, जाम डोकं गरगरायला लागलेलं. फायनली पोचलो. वर पोचलो तेव्हा पूर्ण धुकं होतं, काहीच दिसत नव्हतं आणि थोडी थंडीही होती. आता आमची बस एक्झिट पॉइंटला पार्क होणार. मोबाईल, बॅग सगळं बसमध्ये ठेवून रिकामी हात आम्ही गेलो दर्शनाला. फायनली आमचं तिरुपतीचं दर्शन झालं आणि हा ट्रिपचा आखरी पडाव होता. तोही खूप सुंदर पद्धतीने पार पडला गेला आहे. इथे फोन, वॉलेट, घड्याळ काहीही अलाउड नाही आहे. त्यामुळे आम्ही जाताना जो व्हिडिओ बनवला तो डायरेक्टली बाहेर आल्यावरती आता व्हिडिओ बनवत आहोत. मी डिटेलमध्ये आम्ही काय काय एक्सपिरियन्स केलं ते मी सांगणार आहे. पण आता जस्ट थोडक्यात सांगते की मंदिर दर्शन खूप सुंदर आहे. वेटिंग एक अशा कंपार्टमेंटमध्ये ठेवलं जातं ज्याच्यात आपण 3-4 तास बसलेलोच असतो. त्यामुळे असा काही त्रास होत नाही किंवा काही नाही. आम्ही लिटरली झोपलेलो आणि लगेच उठलो आणि अर्ध्या पाऊण तासाचं आमचं दर्शन झालं. खूप सुंदर पद्धतीने दर्शन झालं. प्रसादही मिळाला. त्यामुळे पोट भरून आशीर्वाद घेऊन, प्रसाद घेऊन आम्ही आता बाहेर निघालोय आणि आता वरच्या लेवलचे जे काही साईट सीन असणार आहेत ते आता आम्ही करणार आहोत. मग या पुढचा प्रवास. बाय. इम्पॉर्टंट गोष्ट जी कोणीच सांगत नाही, या मंदिरात कंपल्सरी स्त्रियांना साडी आणि पुरुषांना लुंगी घालावीच लागते, नाहीतर एंट्री देत नाही. लुंगी नसेल तर सदरा लेंगाही चालतो, पण स्त्रियांना साडी नेसणं हे कंपल्सरीच आहे आणि लहान मुलांना फुल कपडे इज मस्ट. दुसरी गोष्ट, आतमध्ये हँडबॅग्स घेऊन जाऊ शकतो, खायला प्यायलाही नेऊ शकतो, पण मोबाईल्स, कॅमेरा, स्मार्ट वॉचेस, लेदर बेल्ट हे काहीही अलाव नाही आहे. हे चेकिंग पॉईंट्सला एक तर लॉकरमध्ये ठेवायचं, नाहीतर आपण गाडीने आलो असेल तर गाडीमध्ये लॉक करून ठेवायचं. मंदिराच्या आतमध्ये नाही अलाव करत. आत गेल्यानंतर असे कंपार्टमेंट्स असतात. त्या कंपार्टमेंटमध्ये 200 लोक वेटिंगला बसवतात आणि टायमिंगनुसार ह्या कंपार्टमेंटचे दार उघडून दर्शनाला रांगेत पाठवलं जातं. तर आम्ही पहाटे 5 वाजता इथे बसलो. ते 8 वाजता आमचा दार उघडला आणि आम्हाला दर्शनासाठी पाठवलं गेलं. ठराविक अंतरावर वॉशरूमची सोयही आहे आणि ही जागा खूपच स्वच्छ आणि वेल मेंटेन आहे. खूप आवडली ही सोय. तर अंदाजे 9 वाजेपर्यंत आमचं खूप सुंदर दर्शन झालं. मग बाहेर येताच आधी आम्ही प्रसादीचा लाडू घ्यायला गेलो. मंदिराच्या एंट्रीला प्रत्येकाला एक कुपन दिलं जातं. त्या दर्शनानंतर 1 लाडू फ्री असतो. हा एवढा मोठा लाडू, लिटरली माझ्यासारखे 8-9 जण तरी खातील हा एकच लाडू. इतका मोठा असतो तो. आणि विकत घ्यायचा असेल तर 50 रुपयाला हा 1 लाडू मिळतो. मग घरी घेऊन जाण्याचा प्रसाद घेतला आणि नंतर आम्ही प्रसादालयात गेलो जेवायला. पोट भरून प्रसाद खाल्ला आणि मग बसमध्ये जाऊन पहिला मोबाईल घेतला आणि परत आलो फोटोशूट करायला.
खूप मस्त आणि शांतपणे काहीच त्रास न होता दर्शन झालं. चला आता पुढचा प्रवास करूया. कसलं मस्त क्लायमेट होतं. यू गाईज वोंट बिलीव्ह, आता दुपारचा 1 वाजला आहे आणि चक्क थंडी वाजते. काय सुपर्ब क्लायमेट आहे इथे. इथे ना कोणते तरी मंदिर होतं. कंटाळा आलेला चढायचा म्हणून खाली टाइमपास करत होतो आम्ही. तर अचानक आम्हाला झाडावर ही मोठी खारुताई दिसली. मी काढते. गर्ल. आपल्या महाराष्ट्रात हिला शेखरू म्हणतात, जी भीमाशंकराच्या जंगलात आढळते. अहो भाग्य आमचं, इतक्या लांब येऊन हिला भेटलो. आम्ही भीमाशंकराचा स्पेशली ट्रेक केला होता फक्त ह्या शेखरूला बघायला, पण ही भेटली आम्हाला तिरुपती मध्ये. कमालच आहे. आमची शेपूट बघ एवढी मोठी आहे ना. हे टेडी बेर, हे टेडी बेर कसं गोदू दिसतं तू. सेम ब्राउनी आहे माझी ब्राउनी. हे म्हणा हे बघ बिस्किट आहे इथे ठेवतो. हा बाळानंतर ए बबडू, ए बबडू किती वेळ ते मजा खाते. हा मस्त आहे. आता नारळ खाणार ती. बाय बाय. आम्ही आता एका स्पॉटला आलो आहोत आकाशगंगेजवळ. आम्हाला हे कॅरेक्टर दिसलं. काय नाही 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 बाळा काय नाही. खा तू, खा खा तू बिंदास खा. लक्ष नाही द्यायचं लोकांकडे. अण्णा वडाक्कम. मस्त धूक आहे आणि पायऱ्या उतरायच्या पण तितक्याच आहेत. हा जेवढं उतरतोय तेवढं चढायच्या पण खूप उतरून यायचं आकाशगंगेला बघायला. पौराणिक कथा अशी आहे की भगवान व्यंकटेश्वरांनी या ठिकाणाहून रोजच्या पूजेसाठी पुजाऱ्याला हा धबधबा दाखवला होता. तर बाकीचे स्पॉट स्किप करून आम्ही निघालो आमच्या स्टेवर जायला, कारण खूप झोप येत होती आणि जाम थकायला झालं होतं आणि स्टॅमिना तर पूर्णच संपला होता. खरं तर तिरुपती बालाजींचं दर्शन होतात पूर्णपणे मन भरून गेलं होतं आणि क्लायमेट पण असं झालेलं की वाटत होतं की आता पाऊस पडेल. म्हणून ठरवलं रूमवर जाऊन आराम करूया. हे जे राईटला ब्ल्यू शेड्स दिसत आहेत ना, ती पायवाट आहे. ज्यांच्याकडे गाडी नाही वर यायला ती लोक चालत येतात. हॅट्स ऑफ त्या लोकांना जे इतकं चालून येतात. ही अजून एक सोय आवडली की वरती जाण्याचा मार्ग वेगळा आहे आणि उतरण्याचा मार्ग वेगळा आहे, त्यामुळे रोड ट्रॅफिक किंवा ब्लॉकेजेस काहीच मिळत नाही. ओके बाय बाय तिरुमाला. आता मुंबईला जायचे वेध लागलेत. खूप फिरलो यार इतके दिवस. जे रात्रीच्या अंधारात मिस झालेलं ते आत्ता क्लिअरली दिसतंय. किती सुंदर आहे हे सर्व. आता आजचा दिवस आम्ही इथेच स्टे करणार आहोत, कारण उद्या सकाळी आम्ही मुंबईला जायला निघणार. लास्ट डे साठी आम्हाला 3 BHK चा फ्लॅट दिलेला. सही होता.
आम्ही आता चाललो घरी. ही एक रूम विथ अटॅच टॉयलेट. हा 55 इंचचा. आम्ही रात्रभर मस्त असे मूवीज बघितले. हा एक रूम होता, आता मी नाही लावत. आणि हा आम्ही घेतलेला मोठासा रूम. ह्याला ही अटॅच टॉयलेट आहे विथ वॉश बेसिन. सुंदर स्टे होता. यो आता आम्ही चाललो. सकाळी 9:30 वाजताची चेन्नई एक्सप्रेस पकडून मुंबईसाठी रवाना झालो. खूप साऱ्या आठवणी, एक्सपिरियन्स, इतक्या साऱ्या देवांचा आशीर्वाद घेऊन आम्ही रिटर्न जात आहोत. आणि आपली ही साऊथ इंडिया ट्रिपची सिरीज इथेच समाप्त होते. चलो बाय, भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हा.